काळी काळी बालपणी बेन कुठे माय बुड्याचं काय चाललं तुमचं आजी काय चाललं तुमचं आजी का म्हणले मी का आजी दिसलो का दिसत आहे आजी मी आजी दिसलो का का म्हणले आजी मला आजी नका म्हणू हेमा मालिनी मला हेमा मालिनी नका म्हणू श्रीदेवी ते मेदिनी आणता का म्हणले ऐश्वर्या मला ऐश्वर्या राय नका म्हणू जी मला आजी नका म्हणू का म्हणले मला नाही का मला नाही का मला नाही का मॅडम म्हणा मॅडम कोणत्या पदाला जाय तू बंद्या लाडेगावला पहिला बचत गटाचे अध्यक्ष आहो म्हणलं या बंद्या बाया बाया हाताखाली आहे ते रजिस्टर केलं होतं भाई 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 कसं आज हे आहे मागोकून बेंड बाय जाते काय करता बाई असं बेंड झालं माया पुढे माया बोकड्याले असं बेंड झालं बोकुड होई मायावर रानातला बोकुड मी लाडाला म्हणतो बरं याले बोकुड हो आमचं दोघा नवरा बायकोचं प्रेम आहे बोकुड कसं कसं करते बाई दाखव रे दाखव याले बेंड दाखव पाय बाय बाय का करते बाई पाहिजे काळी टोचन पडल ना पाळू बाई दाखवाने बसलं घास लस 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 करते घास घेतली माया बुड्याचं काय करते मावशी काय करते तिचं टाकता टाकून पेटून नाही राहिलं टाकता टाकून पेटून नाही राहिलं पोडता फुटून नाही राहिलं जिरा मारला तरी पाणी नाही जाऊन राहिलं या बुड्याचं काय करते बाई 18 वर्षाची होती 18 वर्षाची होती तर माया बुड्यानं मला गोव्याने नेली बापरे काय आम्ही फिरायला गेलतो ना जी मग तुम्ही काय मका मका हसून राहिल्यावर तुम्ही काय काळ्याच्या पांढऱ्या होणारच नाही का आली त्याची मका 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 हसून राहिल्या कसा दिसते माया गुलाबजांबू याचा कोणती ताता पेटूनच आहे वाह भाजी ते बेन फुटन हरभरे खाऊ खाऊ तो बेन झालं हरभरे पण राहिला तर वाशी देते आतून रन जाऊन राहिला पाहिलं कसं काय करावं काय करावं बाई बाई रस्त्याला येता येता आणल्या नवऱ्याची बहीण भेटली होती बाई कशी पाहिजे पहिल्या नवऱ्याची बहीण बाई भाऊजी दिसले होते भाऊजी आणते काल घरी बाई भाऊजी आणते काल घरी भाऊजी आले बाई असा भात खाल्ला बाई भाऊजीला रात्रभर भात खाल्ला आणि सकाळी असे पांढरे पांढरे हागे हसायला 18 वर्षाची होती तर माया पुण्याला मध्ये लय गोविंदाचा आई हो पाहा कसा दिसते जगा बघानं म्हणे बघा दोतर होय का काय होय का गाव आहे नाईटी होते काय दिसते बाई हा 18 वर्षाची होती तर माया बुड्यामध्ये गोव्याने गेली होती माई बाप नवरात्राचा महिना चालू होता मला वाटलं बाई नवरात्राचा महिना चालाय बुडा गोव्याने घेऊन राहिला बाई म्हणलं बुडा टिव्या दाखवली नाही तसं म्हणलं बाई हातामध्ये गाठोड बांधलं ओटीचं आणि बुड्याच्या समोर निघाली त्याच्या बुड्याच्या माग माग आणि गोव्याने गेली त्या गोव्यामध्ये त्या टिव्या घेऊन राहिल्या होत्या सांगा बाई असा बुडा आहे बिचारी 18 वर्षाची होती तो गोव्याने गेली आता 75 वर्षाची झाली किती वर्षाची
आता 75 वर्षाची झाली. 75 वर्षाची दिसत असेल मी तुम्हाला. माया साठा गेला पण काटा नाही गेला. 18 वर्षाची होती तर गोव्याला गेली बाई. आता 75 वर्षाची झाली तर असं वाटते पुढ्याले सगळं घेऊन जावं पण पंढरपुरा पाहून यावं. पण ती कोणासोबत कसा नाचते माया बुदू बुदू नाचून राहिला. काय करते बाई काय करते पुढ्यानं कवा मध्ये कोण्या धार्मिक कार्यामध्ये नाही जाऊ दिलं काकाजी. कोण्या धार्मिक कामात नाही जाऊ दिलं. कुठं त्यांनी द्यायचं काम पडलं तर नाही देऊ दिली. कुठं अन्नदान करायचं पडलं तर दान नाही करू दिलं. साधू संताला सुद्धा जीव नाही घालू दिलं. म्हणून बुड्याला बेंड आलं बाई बेंड. पण बुड्डा बुडत नाही. बुड्याचं बेंड जायचा जाऊन नाही राहिलं बाई. 2 लिटर डिझेल टाकलं तरी पेटून नाही राहिलं. काय करते दुखते का दुखते का कसं दुखते ठणकते का डण नाही तर काय करते बाई. पाणी काढते बोकुड. काय करते बाई म्हातारपण आलं असं असते. म्हातारपणामध्ये बिचारी लय गुणाचा होता. गुणाचाच लय होता बिचारे. काय करते आज बिचारे 18 वर्षाची होता 75 वर्षाची होत आली. पण बुड्याने मला कोणा धार्मिक कार्यामध्ये नाही बिचारे. कोणा पंढरपूरला सुद्धा नाही नेलं. मला सुद्धा वाटलं आपण पंढरपूरला जावं पण बुड्याने पंढरपूरला नाही नेलं. आखरी या म्हातारपणामध्ये या बुड्याला मला शेजारी सोबत पंढरपुरात जावं लागलं. माझ्या लक्षात